मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या शेती एक शेती या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी घेऊन येतो. मित्रांनो, दरवर्षी खरीप हंगाम सुरू झाला की आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्याला एक ताप सुरू त्या ठिकाणी होतो, तो म्हणजे ई पीक पाहणीचा. कधी मोबाईलमध्ये नेटवर्क नसतो, तर कधी ते ॲप चालत नाही, तर कधी मुदत संपून जाते त्याच्यानंतर आपल्याला कळतं. पण मित्रांनो, आता खरीप हंगाम 2026 पासून तुमची ही डोकेदुखी कायमची मिटणार आहे. कारण आता तुम्हाला स्वतःला ई पीक पाहणी करायची गरज त्या ठिकाणी पडणार नाहीये. हो, अगदी बरोबर आपण सगळे ऐकत आहात. आता सरकार स्वतः तुमच्या शेतात येऊन पीक पाहणी करताना आपल्याला दिसणार आहे. हा नवीन नियम नेमका काय आणि 15 जुलै 2026 पासून यात कोणते मोठे बदल झालेले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सविस्तर विषय असा आहे की केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासनाने आता डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS म्हणजेच डिजिटल पीक पाहणी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात 100% पीक पाहणी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी नेमकं काय व्हायचं, तर बऱ्याच शेतकरी बांधवांकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँड्रॉइड मोबाईल नसायचा, गावात नेटवर्कचा मोठा एरर असायचा किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांकडे हे ॲप कसं वापरायचं याचीच माहिती नव्हती. बऱ्याच शेतकरी बांधवांना मोबाईल यूज करणं अवघड जातं. यामुळे मुदतीमध्ये पीक पाहणी करायची किंवा व्हायचीच नाही. अनेकदा तर कापसाच्या जागेवरती सोयाबीन, ऊसाच्या जागेवरती दुसरंच पीक अशा चुकीच्या नोंदी व्हायच्या, ज्यामुळे शासकीय आकडेवारीवरती चुकीची आणि शेतकऱ्यांना मिळणारी जी काही अनुदान आहेत किंवा पीक विमा आहेत तर त्या मिळण्याला अडचणी मोठ्या यायच्या. या सर्व त्रासाला आळा घालण्यासाठी शासनाने या योजनेचा संपूर्ण पॅटर्न बदलायचा ठरवलेला आहे. आता शासनाने यासाठी विशेष निधी मंजूर केला असून गावागावामध्ये ई पीक पाहणी सहाय्यक नेमले जाणार आहेत. तहसीलदाराच्या माध्यमातून या सहाय्यकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाईल. ज्या गावामध्ये महिला बचत गटाच्या महिला इच्छुक असतील त्या सदस्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. या सहाय्यकांना प्रत्येक प्लॉटच्या पीक पाहणीसाठी 10 रुपये तर मिश्र पिकासाठी 12 रुपये याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे. म्हणजेच काय, हे सहाय्यक स्वतः तुमच्या शेताच्या बांधावर येतील आणि अचूक पीक पाहणी करून देतील. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे हे नवीन ॲप ॲग्रीस्टॅक जे काही आहे, फार्मर ID जे काही आहे, तर याच्याशी लिंक असणार आहे. यामुळे तुमची जी काही पीक पाहणी पूर्ण होताच तुमच्या ॲग्रीस्टॅकची लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती थेट मेसेज त्या ठिकाणी येईल किंवा तुमच्या शेतातील पीक पाहणी अचूक नोंद झाली असा काहीतरी मेसेज त्या ठिकाणी येईल. आधी असणारी जी काही अंतराची अट आहे ती आता 20 मीटर करण्यात आलेली आहे. अगोदर या कोपऱ्यात जा त्या कोपऱ्यात जा असं व्हायचं, बट आता तसं काही नाहीये. विशेष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने डेटा गोळा करून नंतर तो ऑनलाईन अपलोड करण्याची सुद्धा सोय यामध्ये, ज्यामुळे नेटवर्कचा प्रश्नही या ठिकाणी मिटताना आपल्याला दिसतो आणि शेतकरी बांधवांची जी काही ॲप न चालण्याची कटकट होती ती सुद्धा संपलेली. तर मित्रांनो, आगामी 15 जुलै 2000 पासून संपूर्ण महाराष्ट्रात या नवीन डिजिटल पद्धतीने 100% पीक पाहणीला सुरुवात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तलाठी कार्यालय किंवा मोबाईल घेऊन शेतात तासनतास भटकण्याची कोणतीही गरज राहिलेली नाही. शासनाच्या या निर्णयामुळे पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल किंवा विविध शासकीय अनुदान असतील, हे थेट आणि अचूक मिळण्यासाठी या ठिकाणी मदत आपल्याला होणार आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश आणि पुढील GR जसा येईल तशी सर्वात अगोदर अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येऊयात. त्याकरता मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला यामुळे खरोखर शेतकरी बांधवांचा त्रास कमी होईल का? आम्हाला खाली कमेंट करून सांगा. आधी अशाच शेती विषयक सर्वात महत्त्वाच्या, ताज्या आणि विश्वासार्ह माहितीच्या अपडेटसाठी तुमच्या आवडत्या शेती एक शेती चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.